मी मार्गात याचं कारण म्हणजे माझ्या पतिदेवासाठी आहे. माझे पतिदेव ड्रिंक करत होते पहिल्यांदा. ड्रिंक म्हणजे खूप स्ट्रिक्ट होती, पण म्हणजे आपलं घरदार चालवूनच करत होते सगळं काही. आपलं सगळं चांगलंच करत होते. फक्त पिणं खूप होतं, म्हणजे जास्त पित होते. तर त्यांच्या पिण्यामुळे ना टीबी झाली होती. टीबी आणि दुसरी बिमारी होती, तर ती बीपी झाली होती. त्याच्यामुळे नाही का खूप दवाखाने केले, सगळं काही केलं. आयुर्वेदिक केलं सगळं. आम्ही काही गोवाबाजीकडे नाही गेलो, कुठंच नाही गेलो, फक्त दवाखानेच केलं. आणि दवाखाने गेलो तर डॉक्टरने सरळ सांगितलं, म्हणजे जास्त खूप नाही फिरलो, पण 1.5 महिना 2 महिने तरी त्रास झाला त्यांना. तर 15 दिवस सरकारी मध्ये नेत गेलं, आणत गेलं. डॉक्टर सांगायचे तुम्ही घरी घेऊन जा, पेशंट काही वाटत नाही म्हणून. पण तरी कसं आहे आपला एक म्हणजे विश्वास होता माझ्या, म्हणजे मी कशी खूप देवाची पूजा करत होती. जसं पहिले पण आधी पण देवाची पूजा करत होती. तुम्हाला एक खूप होतं का माझा देव माझ्या देवाला वाचव, म्हणून मी देवाला असं बोललं होतं का माझ्या नवऱ्याला वाचव, मी 108 सोमवार करील, असं मी माझ्या म्हणजे आधी करत होतो. आता असं बोललो होतं. तर आता ते करत होती पहिले, खूप धावा केला. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा असताना ते बाजूला मंदिर होतं, हॉस्पिटल मंदिर आहे आमच्या गडची जरी आहे, तर त्यांना सांगायचे का तुम्ही आराम करा, मी तिथे जाऊन 108 फुलं व्हायची, असं करून करून म्हणजे खूप धावा केला भगवंता पहिले देवाचा. तर मग असं काही फरक पडत नव्हता. फक्त त्यांच्या हाताला चिटकून गेला टीबी झाल्यामुळे ते डॉक्टर सांगायचे का घरी घेऊन जा. पण आता आपण घरी आणून सुद्धा त्यांच्या मुखातून शब्द नाही निघत होता, तब्येत खराब झाली त्यांची. तर मग आखरी मी माझ्या रिक्सवर नागपूरला आलं. डॉक्टर काही आलाय म्हणे नागपूरला, तुम्ही घरीच घेऊन जा म्हणजे एक मडावी काहीतरी आणला त्यांचा. तर ते मी घरीच घेऊन जा, पण मी घरी नाही नेत, मी नागपूरला नेते. मी माझ्या मताने मी आता सही करून मी नागपूरला घेऊन आली. नागपूरला आणली तर पहिल्यांदा आम्ही आलो तर तेव्हा त्या नागपूरला एक मर्डर झाला होता त्या दवाखान्यामध्ये, डॉक्टरचा मेडिकलमध्ये नागपूरला. तर तेव्हा ते सभे चालू होत, काय म्हणते त्याला संप चालू होता त्यांचा डॉक्टर लोकांचा. तर आम्ही रात्री आलो 9 वाजता 7 वाजता 8 वाजता इथे आलो गाडी. तर एक पेशंट घेतच नव्हते. आम्ही फोन केला, सगळं केलं, पण तरी घेत नव्हते. पण तरी मग आमच्या आता माझ्या आईच्या बाजूला मोतीसर डॉक्टर राहतात, त्यांनी नाही का थोडंसं ओळखी काढून माझा पेशंट आहे, माझ्या ओळखीचा आहे, माझी नातेवाईक म्हणून घेतलं तर 2:30 वाजता घेतलं. रात्री 2:30 वाजता घेतलं तर त्यांनी हात सुद्धा नाही लावला, फक्त त्या स्टेजवर नेऊन ठेवला. आणि 3 वाजले. मग मी त्यांना ओरडली, तुम्ही भरती तर केलं पण औषधी नाही, कारण ते ओरडत होते माझं पोट दुखत आहे, माझं पोट दुखत आहे, मला वाचव म्हणून, नाही का असं. म्हणजे त्यांच्या डोळ्याचं पाणी प्यायला दिसत होतं मला. तुम्ही डॉक्टरला बोलले तर ते मला डॉक्टरची शिवा देत होती, तुम्ही एवढ्या रात्री येता, हे करता ते करता, तुम्हाला समजत नाही का. तर मी त्यांना पण थोडंसं बोलली. मग त्यांनी फक्त नाही का एक इंजेक्शन आणि एक झोपेचं इंजेक्शन दिलं का आधीला माहिती आहे थोडंसं. 19 नंबर वार्ड होता, वार्ड पण 19 नंबर होता आणि बेड पण 19 नंबर होता. तर तिथं नेऊन ठेवून दिली. ठेवून दिलं विद्यार्थी 2-3 तास ते ओपन झालं, संप त्यांचा ओपन झाला. तर मग तिथे गेलो तर आमच्या दवाखान्यात आमच्या बेडच्या समोर नाही सेवक होते. तर ते रोज रोज त्याला आपण माझं सभा बोल काय मी कुणासोबत नाही बोलते, असं माझं हे नाही का त्यांनी परती आहे असं काहीच नाही. मी त्यांना विचारायचं तुम्ही कुठले आहे काय, ते सांगत होते आई मंगळवारी मध्ये असं म्हणून नाही. फक्त तो म्हणजे आपला सेवकच होता तो. काहीतरी चुकीमुळे मार्गात आला, चुकीमुळे होता, तर चुकी केली त्याने. तर त्याला वाचला होता तो नाही का. ते त्याचे सासरे लोक त्याला तीर्थ आणायचे आणि त्याच्या हातापायला लावायचे, सगळं लावायचे, पाजायचे. मी नाही का त्यांना एक प्रश्न विचारला, तर तुम्ही हे का आणता. तर नाही म्हणे आमच्या गावाचं आहे म्हणे, आम्ही करतो. मी तेव्हा ते मला काही समजलं नाही, म्हणजे तेव्हा माहितीच नव्हती माझ्याबद्दल. एक शब्द त्यांना विचारलं होतं. मग अजून आता आम्ही डॉक्टर्स तेव्हा थोडंसं आराम पडला, इनोवागी देऊन त्यांच्याकडे सगळं करून घेतलं. मधून त्यांनी सुट्टी केली. आम्ही 5-6 दिवस मधून घरी गेलो. शुक्रवार दिवस होता. तर घरी गेलो तर मग 5 वाजता 4 वाजता जाऊन पोहोचलो घरी. घरी गेलो तर अजून त्रास झालो मला. त्रास झाला तर मी सकाळी जाऊन अजून भरती केली गडचिरोलीला. तर त्यांनी डॉक्टर सांगितले का तुम्हाला सांगितलं घरी ठेवा, तुम्ही कशाला आणता. तसं म्हटलं तुम्ही माणसाला मरून कसं द्यायचं, माणूस मरून द्यायचं का, आपलं तुमचं काम आहे, त्यांना तुमच्यावर केस करते म्हटलं तुम्ही नाही घ्यायला. तर ठीक आहे भरती करा. मग अजून यांना त्रासच होता. ते फक्त एक इंजेक्शन द्यायचं, काही गोळी द्यायची आणि काहीच आलं नाही. थोडं वेळ वाटत होता 2 तास, मग तसं त्रास झाला. मग तरी अजून माझ्याच रिक्सवर अजून न जाऊ दे म्हटलं, आता भगवंताच बोलवलं होतं आम्हाला म्हणून नाही का. अजून मी त्या दुसऱ्या दिवशी मग सुट्टी करून माझ्या रिक्सवर नागपूरमध्ये आणलं. तर मग नागपूरमध्ये आलं तर मग त्या दिवशी मग आधी नाही ते हुसेंडीकडे गेलो. हुसेंडीचा पत्ता दिला होता आम्हाला. हुसेंडीकडे आम्ही भरती करावा. तर मग आता आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते आता हॉस्पिटल भरती करायसाठी. मेडिकल तर आम्हाला फक्त वार्ड नंबर 19 भेटला, पण अजून 20 नंबर बेड नंबर ते बाजूलाच मिळालं. मग तिथं त्या दुसऱ्या दिवशी काकाजी आले, पेट्रोल काकाजी आणि गणेशभाऊ सावंत हे आणि ते 2-3 सेवक होते.
आता त्यांची नावं नाही मत मला माहित, पण ते दोघं तिघं सेवक होते, असे 5-6 जण होते. आणि एका त्या जो हॉस्टेलला पेशंट होता साईडला, त्यांच्याकडे पाहासाठी आले होते का तुम्ही असे म्हणजे करून जाईल का असं की झाले, मग त्यांना विचारलं तर त्यांनी मार्गदर्शन करत होते त्या पेशंटला का तुम्ही असे करता, तुम्ही एवढे मार्गात एवढे दिवस दिवस झाले, तुम्ही तुम्हाला सूट काऊन नाही मिळालं. मी एकच असा प्रश्न मिळाला म्हणजे आता मग ते काकू सांगायला लागली बाजूला, मी यांचं नाव आधी सोपली होती, मी ऐकत होती यांचं सगळं. मग ते हे काकाजीचं लक्ष गेलं माझ्याकडे आणि यांच्याकडे लक्ष गेलं. तर हे काकाजीच काम होते त्यांना, तर हा मुलगा किती पेशंट बिमार आहे म्हणते, बाई किती चांगली आहे म्हणते, यांना काय झालं म्हणते. तर ते बाई सांगायला लागली, मग मी जसं मी बोलल्यामुळे त्यांना माहिती होतं का यांना आता प्रॉब्लेम आहे, टीबी झाली असं नाही का. तर मग त्यांनी सांगितलं काकाजीला यांना टीबी झाली आहे असं झालं, ते कालच गेले नाही आजच वापस आले म्हणून नाही का. तर मग काकाजी एक शब्द म्हटले तर आमच्या मार्गात असते तर असं झालं नसतं. तरी हाच शब्द फक्त माझ्या कानावर पडला आणि त्यांना विचारलं असं कोणता मार्ग आहे म्हटलं, या मार्गात सगळे दुःख दूर होते. तर त्यांनी काकाजीने सांगितलं मला, तर बाई म्हणे या मार्गात मरावं लागते. कारण मी म्हणजे जास्त दिवस नाही, पण 1 महिन्यापासून खूप दवाखाना फिरला होता, उपास तपास खाली झोपणे, कारण मला सहन नाही होत तसा त्रास, मी काही सहन करून नाही, मी तो त्रास सहन करू शकते. असं म्हणण्यापेक्षा असं म्हणायला तयार आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं का ठीक आहे, मी म्हणायला तयार आहे, माझ्या पतिदेवासाठी मी पण म्हणायला तयार आहे. मग चल बाई म्हणजे आज मी होमनाला जाता, मग जसं आम्ही आज होमनाला आलो तसंच हवं होतं भगवान नगरला. मग मी काकाजीला कधी पाहिलं नाही, काही नाही. तर काकाजीच्या गाडीवर बसलो आणि पुष्कळ सेवक 4-5 सेवक होते, जशी समोर समोर मागे मागे भगवान नगरला गेलो. तिथे पण मला विनंती येत नव्हती, काहीच नव्हतं, मला माहितच नव्हतं या मार्गाबद्दल काही. मी कधी पाहिलं तर माहित होतं मला परमात्मा एक मार्ग आहे असं माहित होतं, ते नावही माहित होतं, त्या वृत्ती मला ओळखत होती, कारण ते मला ते काकाजी आमच्या जवळ राहत होते म्हणून. मग तिथं गेलं, भगवान नगरला गेलो आणि तिथं हवन झालं, मार्गदर्शन झालं. तर तिथे सगळे सेवक सांगायचे मग असं हवन झाल्यावर बाहेर डोळे झाकून घे, असं सगळं म्हणजे तुझं नवा दुरुस्त होते. मग तिथंच मी एक शब्द ठेवला भगवंता, माझ्या बघितले ह्या 15 दिवसात खा प्यायला लागून तारा ठावा लागलं, तुम्ही हा मार्ग स्वीकारेल म्हणून. तर मग अजून तिथून निघालो आणि मग काकाजी रस्त्यात येतात तर बाईकडून टिमकी दाखवून घेतो मध्ये. मग टिमकीत गेलो, टिमकीत शब्द ठेवला मी का मला माझ्या पती तो कोणाचा खावा लागल, खावा प्यायला लागल, चांगला चांगला तुम्ही मी हा मार्ग स्वीकारली मध्ये दूर होईल असं म्हटलं. तर खरंच म्हणजे मी तिथून काकाजी मग आम्ही टिमकी संध्याकाळी झाली 7 वाजले आम्हाला. मग काकाजीने मला टिमकी केलं, शब्द ठेवला आणि मग तिथं मेडिकलमध्ये सोडून दिलं. मेडिकलमध्ये सोडून दिलं तर तेव्हा मी त्यासाठी मनावरून भावना म्हणजे भगवंताला विचार म्हणजे हे केलं का आता याच्या पुढे उद्या देवाची पूजा करायची नाही, कारण म्हणजे माहित नाही माहिती असं होतच, आता माझ्या नशिबातच होतं समजा. एवढ्या मोठ्या मी खूप भक्तीवाली होती, दुर्गादेवीची पूजा, महादेवाची पूजा सगळं एवढ्या मोठ्या दुर्गादेवी जात होत्या माझ्या समोर. मी त्यांना नमस्कार नाही केला, काही नाही केला, फक्त एवढा थोडा बाबा हनुमानजी माझ्या सगळं एवढा मला धावा होता. तर तो मी म्हटलं त्यांना. खरंच मी आली ना, ते यांच्या जाताना यांच्या नाकातून नळी लावली होती. तर खाली घरी येऊन मेडिकल मध्ये पाहिजे नळी काढली होती, हे थोडेसे उभे होऊन बसले होते बेडवर. मग असं झालं दुसऱ्या दिवशी मग काकाही सांगितलं, मी काकाजी मग फोन नंबर घेतला तेव्हा काकाही सांगितलं असं झालं. मग नाही का आम्ही सुट्टी केली, आता आम्हाला नाही राहत, आम्ही नाही राहत दिवाळीच्या जवळ. मग आम्ही घरी गेलो, यांची बहीण राहते शांतीनगरला, तिथं गेलो. तर तिथं गेलो तर यांना टीबी होती आणि दिवाळी होती, त्याच्यामुळे नाही का त्यांनी म्हणजे नेलं होता. त्यांच्या छोटं बाळ होतं, त्यांच्या मंदिराला मुलगा झाला होता, छोटं बाळ होतं. तर त्यांना असं वाटलं का टीबीचा पेशंट आहे, आम्हाला पण टीबी होऊन जाईल किंवा तुमच्या मुलाला टीबी होऊन जाईल म्हणून नाही का रूम खाली झाली होती. जस्ट त्यांच्या रूम वरून नाही का 2-3 गेले होते. तर त्या रूम मध्ये नाही का एक खाट टाकली, त्या खाटीवर एक चादर टाकली होती, आम्ही त्यांना झोपवलं. मला एवढं वाईट वाटलं का एक आपण ज्या बहिणीसाठी आपण एवढे कष्ट करतो किंवा लग्न लावून देतो, सगळं करतो, ती बहीण आपल्याला एका भावाला आपण नाही करू शकत. म्हणजे असं म्हणलं का एखादी आता घरच्या म्हणजे आपण टीबीसाठी आपण टाकून देतो का, नाही टाकत ना. तर त्या बहिणीनं म्हणजे सपोर्ट म्हणजे दुसऱ्या रूमला सपोर्ट, त्यांनी एक ताट दिलं, वाटी दिली, खूप बेकार वाटलं. तसंच मग आता कधी रात्र काढली, आम्ही जेवणच नाही, थोडंसं रडत जेवलं. आणि मग तसंच काकाजीला सकाळी फोन केला, काकाजी असं असं झालं, मी येतो तुमच्याकडे. तर काकाजी म्हणजे चल ये. तर काकाजीकडे आलो, काकाजीकडे 7 दिवस राहिलं. काकाजीचे म्हणजे एवढा आम्ही उपकार कधी विसरू शकत नाही काकाजीचे. आणि 7 दिवस राहिलो, काकाजीने आमच्या सेवा तर केली, मार्गदर्शन तर केलं, पण काकाजीची जी माऊली होती त्या माईनं माझ्या मिस्टरांचे म्हणजे चड्डी बन्यापासून कपडे सुद्धा धुतले, असं विचार नाही केला का टीबीचा पेशंट आहे काय. आम्हाला जेवण खावण करून एकत्र जेवलं, आम्ही एकत्र झोपलं. म्हणजे असं वाटत आम्ही कधी त्या माणसाचं कधी पाहिलं नव्हतं का काही नाही. आमचे एक वडील किंवा एक आमचे माझे बाबा सांगत असे एवढं आम्ही म्हणजे त्यांना आजही त्या उद्देशानं पाहतो त्यांच्याकडे.
मग असा शब्द तिला बोलायचं, पण भगवंताची लीला एवढी आहे का 15 दिवसातच बरोबर मंगळवार ते मंगळवारपासून माझ्या घरी ज्योत लागली कोजागीच्या दिवशी. ते भगवंतानं तेव्हापासून ती बिमारी पण दूर केली आणि म्हणजे चांगले धस्तपुष्ट छान झाले. ती बिमारी तर म्हणजे टीव्ही वर कुठे गेली का कुठे गेली का काहीच माहित नाही तेव्हा. सगळं छान झालं आणि सगळं चांगलं आहे. मला द्यायचं काम हेच आहे का म्हणजे त्यांच्यामुळे आलो आम्ही. भगवंत माझ्या बोलण्यावर त्याची नमस्कार. समाधान आहे का? हो